म्हणजे काय कुठला दानशूर काय दयावान पिक्चर दयावान ना दयावान सारखी अरे दयावानात मी भविष्यकाळ कसा जाणार याची विचार करा ना पहिल्यांदा. आडवेत एवढे अशा प्रकारची उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही. आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला ना तर या शहराची वाट लागून जाणार आहे. आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी पण तर साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे. नवी मुंबईची रस्त्याची अशी रचना केलेली आहे. परंतु भविष्यकाळाची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक चुकी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना असे अधिकारी माझे मित्र आहेत. जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नकोय. ITचे लोक येतील, लुटारू येतील, ED येईल, CBIचे कोणाला पाहिजे. अरे सुखाची झोप मिळते तो पैसा ढीक लावून ठेवायचा काय गरज आहे त्या पैशाची. आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे मन पण साफ आहे आणि मला ज्याला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. भविष्य काळामध्ये सुद्धा कसली कमतरता पडणार नाही. आज दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली ह्या त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व सहकार्याने हा जो उपक्रम केला याचं अनुकरण म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं नको, खरं म्हणजे पुढच्या वर्षी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या नवी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारची सप्ताह करा. नवी मुंबईची जनतेची काय कामं सेवक करायची बाकी राहणार नाही विचारला पाहिजे होतं ना. आणि म्हणून मी बोलतो मी माननीय मुख्यमंत्र्यांना, आम्हाला ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू. गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल.